हा व्हिडिओ प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत क्षमता बांधणी घटकाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला आहे. श्रिम्प्स म्हणजेच कोळंबी हे जगातील सर्वात आरोग्यदायी खाद्यपदार्थांपैकी एक मानलं जातं, कारण त्यांच्यात अनेक पौष्टिक घटक असतात. कोळंबीला प्रॉन्स किंवा झिंगा असंही म्हणतात. कोळंबी हा मांसाहारी खाद्यपदार्थ आहे जो समुद्रात किंवा गोड्या पाण्यात सापडतो. कोळंबी माणसाचा मानसिक आणि शारीरिक विकास वाढवण्यास मदत करते. कोळंबीमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्व आढळतात. त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, सोडियम आणि जस्त असते. याशिवाय प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि चांगल्या कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. भारतातील आंध्र प्रदेश राज्यात 71% कोळंबीचं उत्पादन घेतलं जातं आणि हे राज्य कोळंबीचं सर्वाधिक उत्पादन घेणारं राज्य आहे. आंध्र प्रदेश व्यतिरिक्त पश्चिम बंगाल, ओडिसा, गुजरात, तामिळनाडू ही कोळंबी उत्पादक राज्य आहेत. चला तर कोळंबी प्रक्रिया व्यवसायाबद्दल समजून घेऊयात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कच्चा माल म्हणून व्हाईट लेग श्रिम्प्सची आवश्यकता लागेल. यंत्रसामग्रीमध्ये आपल्याला हॅचिंग टँक्स, कल्चर लॅब, लार्वल स्टेज टँक्स, पंपिंग स्टेशन, फिल्ड, सेन्सर सिस्टीम, एरेटर, बबल प्रकाराने कोळंबी वॉशिंग, हायड्रो न्यूमॅटिक वॉशिंग, कोळंबी प्रतवारी मशीन, कोळंबी ग्लेझिंग मशीन, ग्लेझ हार्डनिंग मशीन, IQF फ्रीजर, फिलिंग आणि सीलिंग मशीन, फ्रीजर चेंबर, साहित्य हाताळणी उपकरणे, चाचणी उपकरणे, पंपिंग स्टेशन, रेफ्रिजरेशन प्लांट याची आवश्यकता आहे. प्रक्रिया. कोळंबीच्या प्रक्रियेत प्रथमतः कोळंबी मासा बियाण्यांच्या निरीक्षण हॅचरी टाक्यांमध्ये काटेकोरपणे नियंत्रित वातावरणात केले जाते, ज्यासाठी व्हाईट लेग कोळंबीच्या बियाण्यापासून ते पोस्ट लार्वल अवस्थेपर्यंत त्यांच्या वाढीचं निरीक्षण वेगवेगळ्या हॅचरीमध्ये केलं जातं. अनुभवी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ कोळंबीचा आहार, खाद्य आणि पाण्याच्या गुणवत्तेची विशेष काळजी घेतात. जेव्हा कोळंबी पोस्ट लार्वल अवस्थेपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना तलावांमध्ये स्थलांतरित केलं जातं, जेणेकरून प्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक आकार प्राप्त करू शकेल. इथे पोस्ट लार्वल बियाणे प्रथम नर्सरीच्या टाक्यांमध्ये आणले जातात, जिथे त्यांच्या खाद्य आणि आहाराचं काटेकोरपणे निरीक्षण केलं जातं. इथे 27 ते 30 दिवस त्यांच्या जीवनचक्राचं निरीक्षण केल्यानंतर त्यांना खारट पाण्याच्या तलावात टाकलं जातं. जेव्हा कोळंबींना इच्छित आकार आणि वाढ प्राप्त होते तेव्हा ते उष्णतारोधक ट्रकमध्ये भरून प्रक्रियेसाठी प्लांटमध्ये आणले जातात. इथे सर्वप्रथम या कोळंबींची गुणवत्ता चाचणी केली जाते आणि फक्त निरोगी तुकड्या पुढील प्रक्रियेसाठी पुढे पाठवल्या जातात. सर्वप्रथम या कोळंबी पाण्याने स्वच्छ केल्या जातात. नंतर त्यांना वर्गीकरण वाहकामध्ये टाकलं जातं, जिथे या कोळंबीचा डोक्याचा भाग हाताने वेगळा केला जातो. आता ही कोळंबी प्रतवारी मशीनमध्ये टाकली जाते. तिथे त्यांच्या आकारानुसार प्रतवार विभागणी केली जाते. आता या कोळंबींना इनलाईन कन्व्हेयरवर टाकलं जातं, जिथे कवच काढणं, कापणं आणि शिरा काढणं इत्यादी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ही कोळंबी गोठवली जातात आणि ग्लेझिंग मशीनमध्ये टाकली जाते. कडक झालेली कोळंबी ग्लेझिंग प्रक्रियेनंतर गोळा केली जाते, जी आवश्यक प्रमाणात पिशव्यांमध्ये बंद केली जाते आणि हवाबंद केली जाते. या पॅक केलेल्या पिशव्या मेटल डिटेक्टर्समधून मेटॅलिक अशुद्धता तपासण्यासाठी पास केल्या जातात आणि नंतर शीतगृहामध्ये -80°C किंवा कमी तापमानात ठेवल्या जातात, जिथून ते गुणवत्ता चाचणी केल्यानंतर विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवल्या जातात. प्रक्रिया संक्षेप. कोळंबीच्या प्रक्रियेत प्रथमतः कोळंबीच्या बियांच्या वाढीचं निरीक्षण हॅचरी टाक्यांमध्ये काटेकोरपणे नियंत्रित वातावरणात केलं जातं. जेव्हा कोळंबी इच्छित आकार आणि वाढ प्राप्त करतात तेव्हा त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते, जिथे प्रथम गुणवत्ता चाचणी केली जाते. त्यानंतर ते पाण्याने स्वच्छ केले जातात. नंतर कोळंबीचा डोक्याचा भाग हाताने वेगळा केला जातो आणि त्यांच्या आकारानुसार प्रतवार विभागणी केली जाते. डिशेलिंग, कटिंग आणि डेव्हनिंग केल्यानंतर कोळंबी थंड करण्यासाठी ब्लास्टर फ्रीजरमध्ये ठेवतात. कोळंबीचे ग्लेझिंग केल्यानंतर ते आवश्यक प्रमाणात बंद केल्या जातात आणि नियंत्रित तापमानात ठेवल्या जातात. त्यानंतर गुणवत्तेची चाचणी करून त्याचा बाजारात पुरवठा केला जातो.
मनुष्यबळ. हा व्यवसाय 10 ते 12 कामगारांसोबत सुरू केला जाऊ शकतो. व्यवसाय सुरू करताना तुम्हाला साधारणतः 38 लाख ते 40 लाख रुपयांची आवश्यकता असते आणि अंदाजे 14% ते 16% नफा तुम्ही कमावू शकता. FSSAI नियमावली तुम्हाला सांगतो की अन्न उत्पादन मानक आणि अन्न मिश्रित घटकांनुसार कोळंबी प्रक्रियेत FSSAI द्वारे निर्धारित मानक 2.6 मत्स्य उत्पादने, 2.6.1 मासे आणि मासे उत्पादन 2.6.1.1 गोठलेले कोळंबी वापरणे आवश्यक आहे. याशिवाय उत्पादनाच्या पॅकेजिंगसाठी FSSAI ची सामान्य आवश्यकता पॅकेजिंग रेग्युलेशन नंबर 2.1.1 वापरणे अनिवार्य आहे. लेबलिंगसाठी सामान्य आवश्यकता नियमन क्रमांक 2.2.1 वापरणे देखील आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था FPOs, स्वयंसहाय्यता समूह SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहाय्यता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल रुपये 40,000 रुपये प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 0130-228-1089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.